हा प्रश्न स्वाभाविक विधानसभेमध्ये येणार। आता विधानसभेचं अधिवेशन आहे। आता या अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा होता? कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हाचं हे सरकार आलं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे घोटाळे सुरू झालेले आहेत। MIDCच्या नावाने मला आजच माहिती मिळाली की संत तुकाराम महाराजांचं आळंदी या ठिकाणी त्यांची जी तपोवन भूमी जी होती ती तपोवन भूमी तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आदेश काढलेला होता, अध्यादेश काढला होता की या भूमीला कुठलीही कोणा बिल्डरला आणि कोणाला दिली जाणार नाही। याचा कुठलाही उपसा त्या तिथून ते पहाडी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी कुठलेही खोदकाम होणार नाही, अशा पद्धतीचं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक अध्यादेश काढलेला होता। पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आलं तर त्या अध्यादेशाला बाजूला ठेवण्याचं काम करण्यात आलं। आता तिथले सगळे संत त्या ठिकाणी आंदोलन करतात आहेत, कारण की तुकाराम महाराजांची तपोभूमी हिला सुरक्षित ठेवण्यासाठी। पण राज्य सरकार या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या तपोभूमीलाही बिल्डरांच्या स्वाधीन करून तिला उद्ध्वस्त करण्याचं काम करते आहे। अशा अनेक प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये। शेती विकास महामंडळाची 4000 एकर जमीन अशा एका कंपनीला दिली जाते आहे आणि ती MIDCला देऊन दिली जाते आहे आणि नाममात्र दराने दिली जाते आहे। आखरी या पद्धतीनं राज्याच्या जमिनी या बिल्डरांच्या घशात टाकण्याचं काम जे सुरू आहे, नागपूर भागातही अशा पद्धतीचं जवळपास अनेक जमिनीमध्ये घोटाळे झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि म्हणून या पद्धतीच्या जेव्हा एखाद्या 2 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल तर याचा सगळा हिशोब सरकारला द्यावा लागणार आहे। त्यामुळे अधिवेशन आता तोंडावर आलेलं आहे। त्यामुळे हे सगळे प्रश्न विधिमंडळामध्ये आम्ही उपस्थित करू आणि राज्य सरकारला या सगळ्या महाराष्ट्राला विकण्याची जी काही भूमिका, जसं केंद्रातलं सरकार देशाला विकायला निघालं, भारत मातेला विकायला निघालं, तसं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्र विकायला जे काढलेलं आहे आणि त्याला कोण कोण जबाबदार आहे हे सगळे प्रश्न आम्ही विधिमंडळात विचारू। विधान परिषदमध्ये 93च्या सूचनेवरती आज भंडारा डोंगरावरती आज योगायोगाने संत तुकारामांची मोठ्या प्रमाणावरती बीज उत्सव हे आज या निमित्ताने आहे। आणि भंडारा जो डोंगर आपल्याला माहित आहे की त्याच डोंगरावरती बसून संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिण्याचं काम केलं, त्यांचा वास्तव्य होता। अशा ठिकाणी MIDCच्या नावाखाली आणि काही प्रायव्हेट डेव्हलपर तो भंडाराचा जो डोंगर आहे तो कोरण्याचं काम किंवा तिकडे अधिकृत किंवा अनधिकृत बांधकाम करण्याचं काम केलं जातं। खरं तर हे सुरक्षित असलेल्या हा संपूर्ण परिसर हे म्हणून घोषित करण्याचं काम राज्य सरकारने 2017ला केल्यानंतर पण अशा प्रकारे या डोंगरावरती अतिक्रमण करण्याचं काम होतं आणि म्हणून तिकडचे सर्व सांप्रदायिक समाजातील लोक, विशेषतः तिकडचे महंत आणि एक महाराज हे गेल्या अनेक महिन्यापासून त्या विषयावरती ते आंदोलन छेडतायत। त्यांच्याही वरती हल्ला झालेला आहे, त्यांनाही पोलिसांनी संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे, पण ते झालं नाही। म्हणून तो प्रश्न आज आम्ही या निमित्ताने मांडलेले आहेत। त्याची चर्चा सोमवारी होणार आहे, परंतु आजचा दिवस महत्वाचा असल्यामुळे तो या प्रश्नाला पण न्याय देण्याचं काम करायला पाहिजे शासनाने, म्हणून अशी आम्ही आग्रही विनंती आणि मागणी करण्याचं काम